हाय हॅलो नमस्कार. मी आहे योगिता आणि तुमचं मनापासून स्वागत आहे योगिताज फूड कॉर्नरमध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम सोपा, चविष्ट आणि पौष्टिक असा मटकी भात. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तुमच्याकडे असलेला कुठलाही तांदूळ यासाठी तुम्ही वापरू शकता. यासोबतच आपल्याला लागणार आहे मोड आलेली मटकी. मोड आलेली असेल तर खूप छान, पण नसेल मोड आले तरी ही रेसिपी तितकीच छान होते. आणि थोडंसं लसूण आणि 2-3 मिरच्या छान ठेचून घ्यायच्या आहेत. लवकर ठेचून होतील यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. तुम्हाला जर अद्रकाचा टेस्ट आवडत असेल तर त्यात तुम्ही थोडासा अद्रक घाला. मी फक्त लसूण आणि मिरची वापरणार आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करा. यासाठी खूप तेलाची गरज नाही आहे. तेल गरम झालं की सर्वात आधी जिरं घाला. जिरं तडतडलं की त्यामध्ये 1-2 तमालपत्र घाला. आज आपण हा भात खूप मसाले न वापरता साध्या पद्धतीने बनवणार आहोत. रात्रीच्या जेवणासाठी असा साधा आणि हलका भात खूप छान लागतो. यानंतर मिरची आणि लसणाचा तयार केलेला ठेचा घालून घ्यायचा आणि छान थोडंसं परतून घ्यायचा. आता बारीक चिरलेला कांदा घालून तोही हलका गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचा. यानंतर उभा चिरलेला टोमॅटो घालायचा. या भातात उभा चिरलेला टोमॅटो खूप छान लागतो. टोमॅटो पण थोडासा परतून घ्यायचा आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातलं की टोमॅटो थोडा लवकर शिजला जातो आणि लांब कापल्यामुळे थोडासा याला शिजायला वेळ लागू शकतो, पण जरी तो पूर्णपणे शिजला नाही तरी तो खूप छान लागतो. यानंतर त्यात हळद, तिखट, धनेपूड घाला. तुमच्या आवडीचा कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकता. मी इथे किचन किंग मसाला वापरत आहे. मसाले छान परतले की त्यामध्ये मोड आलेली मटकी घालायची. मटकीलासुद्धा 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आणि मटकी छान परतली गेली की त्यामध्ये धुवून ठेवलेला तांदूळ घालायचा. तांदूळसुद्धा आपल्याला 2-3 मिनटं छान तेलात हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे. तांदूळ थोडा वेळ भिजत ठेवलेला होता, त्यामुळे तो आपल्याला एकदम हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे, नाहीतर त्याचे तुकडे पडू शकतात. त्यानंतर त्यामध्ये छान गरम पाणी घालायचं. या भातासाठी पाणी थोडंसं जास्त घाला, कारण मटकी शिजण्यासाठीही पाणी लागणार आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात छान शिजू द्यायचा. मध्ये 1-2 वेळा हलक्या हाताने ढवळून घ्या आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घाला आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतरसुद्धा त्याच्यातलं छान पाणी 5 मिनटं तुम्ही मुरू द्या. आणि हा भात तुम्ही कुकरमध्येही करू शकता, पण मी नेहमी कढईमध्येच करते. तुम्हाला आवडत असेल तर या भातात गाजर, मटार किंवा इतर भाज्याही तुम्ही घालू शकता. हा मटकी भात दही, कोशिंबीर किंवा कढीसोबत खूपच अप्रतिम लागतो. फक्त 15 मिनटात तयार होणारा हा भात रात्रीचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर एकदम बेस्ट पर्याय आहे. मी हा भात खूप वेळा करते. तुम्हीही नक्की करून बघा. कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा अशा छानशा सोप्या पद्धतीने बनवल्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.